गुरुजी, अहो याचं ऑइल लिकेज आहे, तर काय करायचंय? हा गुरुजी, गुरुजी काय रे? काय झालं? आसिमचं टेन्शन आलंय का? काय कळलं आसिम घरी कधी येणार आहे? हा नाही माहिती. अहो गुरुजी, जाम खाली खाली वाटतंय हो आसिम, नाही तर. खरं आहे तुझं. मला एक घरात राहवत नाही रे. मी काय म्हणतो गुरुजी, आपण रावल्याबाईला सांगायचं का? तू 100% आपल्याला मदत करेल. मला माहिती आहे तू मदत करेल, हा. पण निवीला नकोय ना ते. बरोबर आहे तिचं. वहिनीला जाम टेन्शन आलं असेल ना गुरुजी? हा जेवण जात नाहीये तिला. मला बघवत नाही रे तिची अवस्था. आता पण काही खाल्लंय का नाही देव जाणे. एक काम करा गुरुजी, तुम्ही जा, तुम्ही स्वतः बघून या वहिनीने खाल्ले की नाही. बघा एकदा तुम्ही. मी एकदा तिला फोन करून बघतो. हा विचारा ना. तुझं काम कर. हॅलो. हा निवी, तू काय खाल्लंस का? रात्री पण जेवली नव्हतीस ना? तुम्ही खाल्लाय धन्या? निवी, तुझा आवाज असा काय येतोय? मी बाहेर आहे. बाहेर? मी शेलारबाईंना भेटायला चालले धन्या. एकटीच? मला सांगायचंस ना, मी पण आलो असतो. नाही, म्हटलं तुझं पण काम सुरू राहायला हवं ना रे, म्हणून तुला नाही सांगितलं. अगं बरं ठीक आहे, तू ओके आहेस ना? नाहीतर मी येतो पटकन. नाही, मी ठीक आहे, तू नको येऊस. मी एकदा बोलून बघते त्यांच्याशी धन्या, बघू काय म्हणतायत. बोलून घे आणि कळव मला काय होतंय ते. नाहीतर देवी आपल्याकडे लास्ट ऑप्शन रावल्याबाई. हो मला माहितीये, पण मी सांगेन तोपर्यंत काही करू नकोस धन्या, प्लीज. हो, काही नाही करा, ठीक आहे? तू काळजी घे. हो, बाय. बाय. मॅडम, आपण आज त्या 2 मुलांना दुसऱ्या संस्थेत पाठवतोय. त्यांच्याशी नीट बोलून समजावलं तर पटेल त्यांना. काहीही झालं तरी पटवून द्यावंच लागेल मला. आता त्यांच्या सगळ्या कागदपत्रांची व्यवस्था मी केलेली आहे. तुम्ही एकदा सगळं बघून घ्या आणि मग सही करा. माझ्या डेस्कवर ठेवा, मी बघते. नमस्कार मॅडम. जोशी, या तुम्ही. बर, ठीक आहे. मॅडम ऍक्च्युली मॅडम ऐकून तरी घ्या माझं. मॅडम तुम्ही इंटरव्ह्यू साठी बोलवलं, पण आमचं काही ऐकूनच नाही घेतलं तो. मॅडम मी खरं सांगतेय, मी जे काही केलं ते असीमच्या भल्यासाठी केलंय. मॅडम 2 मिनिटं माझं ऐकून घ्या ना. मॅडम असीम माझा सख्खा भाऊ नाहीये, पण तरी मी माझ्या सख्या भावापेक्षा जास्त प्रेम करते हो त्याच्यावर. मॅडम तुम्ही सांगा ना, मूल जर चुकलं तर समजावण्याच्या प्रसंगी शिक्षा करण्याचा अधिकार असतो की नाही पालकांना? आम्ही असीमचं पालकत्व स्वीकारलंय मॅडम, फक्त सांभाळ नाही केलाय त्याचा. मॅडम त्याने धन्याच्या पाकिटातून पैसे घेतले होते, चूक केली होती त्याने, म्हणून मी फक्त चटका देण्याचा धाक दाखवला होता. त्याला खरोखर चटका नव्हता दिला, मी मला स्वतःला दिला होता चटका मॅडम. कारण त्याला चांगले संस्कार देण्यात मी कमी पडले होते ना, म्हणून. झाली तुमची 2 मिनिटं. ओके मॅडम. अहो तसं नाही मॅडम, माझं ऐकून घ्या ना प्लीज. मॅडम अहो, मॅडम तुम्ही ऐकलत की मी त्याला घरातली कामं करायला पैसे देत होते, पण तुम्ही त्या मागचं कारण नाही ऐकलं. तो त्याला पैशाचं महत्व कळावं म्हणून मी हे केलं मॅडम. मॅडम प्लीज सॉरी, त्याला पैशाचं महत्व कळावं म्हणून आम्ही हे केलं मॅडम. आणि तो बाहेर गेला कारण त्याला ते समजलं. आता त्याला आमचे कष्ट कमी करण्यासाठी जास्त पैसे कमवायचे होते. तो लहान आहे ना मॅडम, लहान असल्यामुळे त्याला काय करावं कळलं नाही. त्याला कसं समजावू मॅडम? अहो असीमची जबाबदारी माझ्यावर कोणीही लादलेली नाहीये आणि ती पूर्णपणे पार पाडते.
माझ्यावर विश्वास ठेवा मॅडम, खरंच. तुम्ही आमच्या सोसायटीमध्ये कोणालाही विचारा, ती जी कंप्लेंट आली आहे ना तुमच्याकडे ती खोटी आहे मॅडम, ती खरी नाहीये. हे सगळं सांगून तुम्ही तुमचाही वेळ वाया घालवताय आणि माझाही वेळ वाया घालवताय. मी तुमचं काही ऐकणार नाही. मॅडम प्लीज, मी हात जोडते, प्लीज प्लीज प्लीज. तो खूप आजारी आहे मॅडम, त्याला दम्याचा त्रास आहे. त्याला दम लागला ना की त्याची खूप काळजी घ्यावी लागते. त्याला इथे राहणं, त्याला माझ्याशिवाय इथे राहणं खूप अवघड जात असेल मॅडम. प्लीज प्लीज मला समजून घ्या. सगळी प्रोसिजर झालेली आहे, आता मी काही नाही करू शकत. मॅडम प्लीज, मॅडम प्लीज, मी खरं सांगते हो मॅडम. असीम, आंघोळ झाली का? ची गंमत करूया का? काय करायचं? काय रे, दिसत नाही का? सगळं सांडलं असतं ना. काय करतोयस तू हे? आणि तुमचं काय चाललंय? आम्ही काहीच नाही केलं. तो सदा गाडीला घाबरतोय. तू लहान आहेस का? एवढ्याशा गाडीला घाबरतात का? आणि तुमचं काय चाललंय? पहिले त्या गाड्या ठेवून द्या. उच्छाद मांडलाय नुसता. कसं काम करायचं बरं मी? नाश्ता करून घ्या चला. जोची, फाईलवर साईन वगैरे झालेली आहे. हो. पुण्याच्या शेल्टरला तातडीने फोन करा. हा, मुलांची तिकडे व्यवस्था झाली पाहिजे. अजिबात दिरंगाई होता कामा नाही. व्यवस्थित. हो. या तुम्ही. मॅडम काय आहे? मला माझी बाजू मांडायची एक संधी द्या फक्त, प्लीज. हो मॅडम. मॅडम तुम्ही इंटरव्ह्यूला अश्विनी वहिनी आणि माझ्या सासूबाईंना पण बोलवलं होतं. तुम्ही त्यांचं मत ऐकून हा निर्णय घेतलात का? पुन्हा एकाच्याही बोलण्यावरून मी निर्णय घेत नाही. आणि तुम्हाला कोणी सांगितलं की त्यांनी असं सांगितलं म्हणून? सांगायची काय गरज आहे हो मॅडम? माझं लग्न झाल्यापासून हेच बघतेय मी. असीम त्यांना घरात कधीच नको होता, पण लग्न करायच्या आधी मी माझ्या नवऱ्याची परवानगी घेऊन असीमला माझ्या सासरी आणलं होतं. आम्ही त्याची पूर्ण काळजी घेतो, खरं सांगतेय. दिसते, त्याचीच तक्रार आली आहे माझ्याकडे. मॅडम पण ती तक्रार कोणी केली सांगा ना मॅडम. मॅडम मॅडम प्लीज माझं ऐकून घ्या ना, प्लीज मॅडम. मॅडम प्लीज माझं ऐकून घ्या. बघा ड्रायव्हर चला. मॅडम प्लीज, हो प्लीज. एका लहान मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे मॅडम. तुम्ही एवढ्या मोठ्या पोझिशनला आहात तरी तक्रार कोणी केली हे तुम्हाला माहित नाहीये. अशा निनावी तक्रारीवर तुम्ही विश्वास कसा ठेवू शकता मॅडम? मॅडम असीम नाही राहू शकत हो माझ्याशिवाय. त्याच्या आईने तिचा शेवटचा श्वास घेताना मला त्याची जबाबदारी सोपवली होती हो. म्हणजे मी त्यामुळे त्याला सांभाळत नाहीये. माझं खरं जीवापाड प्रेम आहे हो माझ्या भावावर. मला सोडून त्याचं कोणी नाहीये या जगात. मॅडम मी खरं सांगतेय, ही तक्रार खोटी आहे मॅडम. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर, प्लीज. हो मॅडम प्लीज. आई काय करताय? काय करणार बाई, घरात ती मोलकरीण काम करते. आई हे बघा काय आणलंय मी. काय आईस्क्रीम. अगो बाई आईस्क्रीम. आज कुणाला घराबाहेर काढायचं? आई काय तुम्ही अहो त्या घटनेनंतर सेलिब्रेशन करताच आलं नाहीये ना आपल्याला.
बाहेर किती पाऊस पडतोय, म्हटलं घरीच नेऊ आईस्क्रीम, करूया सेलिब्रेशन. घ्या. हा, म्हणजे आता असीमच्या आईस्क्रीम मुळे घराबाहेर गेला, तेच आईस्क्रीम खात खात आपण पार्टी करायची आहे. तर परफेक्ट पार्टी आहे ना. Cheers. धन्या, आईस्क्रीम खाणार आहेस? अरे यश, यश थांब. यश, काय विचारते अश्विनी? मला नाही बोलायचंय पण. यश, बस झाला आता दुखवटा. अरे असीमचं त्या संस्थेतच जास्त भलं आहे, तिथे छान राहील तो, व्यवस्थित होईल त्याचं सगळं. मी आता तुमच्या संसाराचं बघा रे. हा धन्या, आई अगदी बरोबर बोलतायत. अरे लहान मुलांना वाढवणं इतकं सोपं नसतं. अरे त्यात तुमचा संसार आत्ताच सुरू झालाय आणि असीमला कसं वाढवायचं ते आम्ही बघू अश्विनी वहिनी. तू काळजी करायची काही गरज नाहीये, कळलं? यश, काय चुकलंय तिचं? काय चुकीचं बोलतेय ती? अरे पैसे लागतात सगळ्याला यश. आता तो गेलाय ना, तर शिल्लक राहतील तुझ्या कष्टाचे पैसे. आणि असे किती कमवता रे तुम्ही? त्याच्या जेवणाचा खर्च, त्याच्या कपड्याचा खर्च, औषधाचा खर्च, शिक्षणाचा खर्च, काय एक खर्च असतो का लहान मुलांचा? नाहीतर काय, तो आल्यापासून ह्यांना काही हौस मौज आहे का? एक नवा कपडा घेतला नाहीये दोघांनी, सगळं त्या असीमच्या बोडक्यावर. बस अश्विनी वहिनी, मला आणि निवीला कितीही कष्ट करायला लागले तरी चालेल, पण आम्ही असीमला घरी आणणार, कळलं? धन्या, तुझ्या भल्याचं बोलतोय, कळत नाही का रे तुला? अश्विनी वहिनी, आम्हाला नाती जपायची आहेत, माणसं जपायची आहेत. ते पैशात कसं तोडणार? आणि पैसे खर्च होत आहेत म्हणून नाती तोडायची, हे तुम्हाला जमेल कदाचित, पण निवी तशी नाहीये. ती स्वतः कष्टात राहील पण नातं जपेल, कारण तिला माणसांची किंमत आहे. आणि मला ती बाई, माझ्यासाठीही तेच जास्त महत्वाचं आहे. आंधळा झालाय निवीच्या प्रेमात, पण आता कुणीही, अगदी परमेश्वर देखील आला ना, तरी त्या असीमला परत आणू शकणार नाहीयेत हे. लिया, असीमवर दर महिन्याला किती खर्च येतो, सगळा खर्च लिहा. त्याचं शिक्षण, त्याची पुस्तकं, त्याचं औषध पाणी, कपडे लत्ते, खाऊ, खाणं पिणं, सगळं सगळं. $15,000 खर्च आहे त्याचा. यात इमर्जन्सीचं काही लिहिलेलंच नाहीये, म्हणजे अचानक ऍडमिट वगैरे करावं लागतं, ते शिवाय स्वतःचा खर्चही नाहीये. आता मॅडम तुम्ही किती कमवता ते लिहा. काही सुचत नाहीये ना, काय लिहायचं? मॅडम मी ट्युशन्स घेते. मग लिहा, ट्युशनला किती मुलं येतात, किती फी घेतात त्यांच्याकडनं लिहा. आत्ता 12 मुलं येतात आणि प्रत्येकाकडून मी ₹500 फी घेते, म्हणजे एकूण 6,000. असीमचा खर्च आहे 15,000, तुम्ही कमवताय 6,000. 9,000चा डिफरन्स आहे मॅडम. कसा ताळमेळ बसवणार तुम्ही? शिवाय तुमचा स्वतःचा खर्च आहे. आणि 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 असीम हा इतर मुलांसारखा नाही आहे. त्याला दर महिन्याला औषध पाणी लागतं, त्याची ट्रीटमेंट चालू असते. हे सगळं कसं तुम्ही जुळवून आणणार मला स्वच्छ सांगा. मॅडम माझा नवरा म्हणजे धन्या, तोही खर्च करतो, आम्ही दोघं मिळून सांभाळतो. हो, मी काढली आहे माहिती त्यांची. ते गॅरेजमध्ये काम करतात आणि ते किती कमवतात ह्याची आमच्याकडे सगळी माहिती आहे. पण मग त्यांना घरातला खर्च करावा लागतो. मग काय उरलं तुमच्या हातात सांगा? आणि तुम्ही म्हणता मला असीमला घरी घेऊन जायचंय.
कसं करायचं सांगा. अहो मॅडम, आजवर आम्ही सांभाळलंय. हो, पण ते योग्य होतं का हाच तर प्रश्न आहे ना. हे बघा मॅडम, आम्हाला ना खात्री वाटल्याशिवाय आम्ही असीमला तुमच्यासोबत पाठवू शकत नाही. सॉरी. मी असीमसाठी काहीही करायला तयार आहे. आजपर्यंत आम्ही त्याला कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिली नाहीये मॅडम. त्याच्या तब्येतीच्या बाबतीत पण आम्ही कधी तडजोड नाही केली हो मॅडम. माझं माझ्या भावावर खरंच खूप प्रेम आहे हो. मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय आणि त्यालाही नाही राहता येणार माझ्याशिवाय. मॅडम हे बघा, असीमला आमच्याकडे राहायला ज्या ज्या सुखसोयी आवश्यक आहेत ना, त्या मी जीवाच्या आकांतानं पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन मॅडम. माझा शब्द आहे तुम्हाला. ठीक आहे, एक संधी देते मी तुम्हाला, पण एका अटीवर. सांगा ना. मला मान्य आहेत तुमच्या अटी. तुम्हाला महिना 40,000 रुपये पगार असलेली नोकरी शोधावी लागेल आणि ती शोधल्यानंतर त्याचा अपॉइंटमेंट लेटर इथे सबमिट करावं लागेल. मग आम्ही पुढचा विचार करू. ठीक आहे मॅडम, मी लवकरात लवकर जॉब शोधते. ठीक आहे. आणि अपॉइंटमेंट लेटर इथे सबमिट केल्यानंतर कस्टडीचे पेपरवर्क तयार करावे लागतील. हो मॅडम. या तुम्ही. मॅडम मी एकदा असीमला भेटू शकते का? नाही मॅडम प्लीज, मला एकदा भेटू द्या ना हो त्याला प्लीज. ओके, फक्त 1 मिनिट भेटू शकता, तेही बाहेरून. हो. संदीप, निवेदिता मॅडम येत आहेत. असीमला त्यांना भेटायचंय, फक्त 1 मिनिट भेटू द्यायचंय. यातून. थँक्यू. कसा आहेस बाळा? काय मी बरा आहे. काय गाडी? चला मॅडम लवकर. हो दादा थांबा ना जरा. काय मला इथं खूप भीती वाटते. मला घाबरल्यासारखं होतंय. काय मॅडम चला, माझी नोकरी जाईल. अहो मी आत्ताच तर आले दादा, जरा थांबा. ताई प्लीज ना, मला सोडून नको जाऊस. काय चाललंय तुमचं? चला आपापल्या बेडवर बसा. असीम, ताई ताई काय एवढं सगळं झालं? अरे आपल्या असीमला त्रास झाला, वहिनींना त्रास झाला आणि तू सांगितलं नाही आपल्याला. नाही बरोबर, पर का समजतो ना तू आता आपल्याला? भाई असं खरंच काही नाहीये. असं नाहीये ना? मग चला आता आपल्याला अर्जंट मध्ये निघायचंय. ए मुंडा, गाडी काढ, चल लवकर. नाही भाई, पण आता ह्या. हे बघ, तुझं पनमन आपण काय ऐकणार ना. आपल्याला असीमला आणायचंय म्हणजे आणायचंय. चल. भाई हे बघा, आता तुम्ही असं काही करू नका, कारण निवीला हे सगळं नकोय. नकोय म्हणजे? आणि एवढा घाबरतो काय रे तू बायकोला तुझ्या? बाकी सगळं सोड रे. अरे तो असीम तिकडे अडकलाय आणि तुम्ही असे गप्प कसे बसू शकता? आपण नाही बसणार गप्प. आपण आता जातो आणि त्याला घेऊन येतो लगेच. चल आपण जातो. भाई हे बघा, निवीचं म्हणणं बरोबर आहे. नाही आता काही गोंधळ झाला आणि त्यांनी असीमला सोडलंच नाही तर? अरे भरोसा कर ना आपल्यावर यार, आपण आणतो ना त्याला. भाई तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे माझा. तुम्ही तुमची ताकद वापरून असीमला परत आणालही. पण भाई हे प्रकरण नंतर उलटलं तर? म्हणजे हे बघा, त्यांना असं वाटतं की आम्ही असीमची काळजी घेऊ शकत नाही, आम्ही त्याला सांभाळू शकत नाही असं त्यांना वाटते. आणि त्यात तुम्ही असं काही केलं तर? अरे पण आता असीमला आणणं इम्पॉर्टंट आहे ना. आणि तुझी बायको आपली बहीण आहे. आपल्या बहिणीसाठी तर एवढं करूच शकतो ना आपण. आत्ता जातो आणि बघतो कोण घेऊन गेला असीमला आणि चांगलीच अद्दल घडवतो त्यांना. नाही भाई नाही, प्लीज तुम्ही जाऊ नका भाई, प्लीज भाई. हे बघा, निवी गेली हे त्यांच्याशी बोलायला. आम्ही कायदेशीर प्रयत्न करतोय भाई. आणि मला पूर्ण खात्री आहे निवी असीमला सोडून आणणार.
पण भाई प्लीज तुम्ही असं काय करू नका प्लीज. अरे वेडा आहेस काय रे तू? वेडा आहेस? असं नाही करायचं रे. बरं ठीक आहे, तू बोलतोयस म्हणून आपण जात नाही, पण काही लागलं तर आपल्याला कॉल करायचा. हो भाई, नक्की नक्की आम्ही कळवणार तुम्हाला. चले मुन्ना. असीमचा खर्च आहे 15,000, तुम्ही कमवताय 6,000. 9,000चा डिफरन्स आहे मॅडम. तुम्हाला महिना 40,000 रुपये पगार असलेली नोकरी शोधावी लागेल.